आता आपल्यासोबत शिवसेनेचे मेघराज लोखंडे देखील आहेत. औंध जिल्हा रुग्णालयामध्ये जो गैरप्रकार चालू होता किंवा अजूनही चालू आहे आणि ज्या दुर्लक्षामुळे आत्ता पण ज्या ताईंशी संवाद साधला, त्यांचा मुलगा त्यांनी दगावला, त्या गोष्टीबद्दल देखील मेघराजजींनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे. आणि या अगोदर देखील जिल्हा रुग्णालयाचा जे काही काळाबाजार होता त्याच्याबद्दल देखील यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले होते. दादा, आत्ता नेमकं असं काय चालू आहे की एवढं म्हणजे प्रश्न उपस्थित करून किंवा त्या गोष्टीबद्दल बोलून देखील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत व्यवस्थित सोय नाहीये. आत्ता पण जसं बघितलं की एवढा मोठी केस घडली की त्या तिथे केलेल्या दुर्लक्षामुळे एका माऊलीचा मुलगा तिकडे निधन पावलाय. तर नेमकं काय चालू आहे असं जिल्हा रुग्णालयामध्ये? सगळ्यात आधी तर ह्या ज्या केसमध्ये आपण बघितलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला ही गोष्ट कळते की जर एखाद्या रुग्णाला त्या ठिकाणी आय सी यूचा बेड हवा असेल तर त्याला आय सी यूचाच बेड दिला पाहिजे. ह्याच्यात काही दुमतच नाही. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे आय सी यूचा बेड नाही आहे तर तिथल्या डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी असं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं की इथं आय सी यूचा बेड अवेलेबल नाही आहे, तुम्ही त्याला जिथे कुठे असेल तिथे तुम्ही ॲडमिट करा. ही गोष्ट त्यांनी केली नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस त्याला ॲडमिट केलं तर त्याला हे सांगण्यात आलं की याला काय आय सी यूची गरज नाही, याला आपण जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करू आणि शिफ्ट केल्यानंतरून त्याच्यावरती आम्ही उपचार करू. उपचारादरम्यान पण त्यांना जे स्ट्रेचर ढकललं असेल तर त्यांनी सरळ 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 सांगितलं की हे काय आमचं काम नाही, तुम्ही तुमची लोकं बोलवान हे करा. म्हणजे ह्या गोष्टी का घडतात? एखादी जर गरीब जनता असेल, गोरगरीब असतील, सर्वसामान्य घरातील नागरिक असतील, त्यांना एक आशा असते की आपल्याला या दवाखान्यात उपचार भेटतील आणि हा दवाखाना आपल्या हक्काचा आहे. हा सरकारी दवाखाना का चालतो? ज्याने टॅक्स वगैरे जे कलेक्ट केले जातात लोकांकडनं त्या गोष्टींबद्दल हा दवाखाना चालतो. पण काही लोक जनतेचे सेवक सोडून ते जनतेचे बाप व्हायला बसलेले, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात ते तिथं. तिथल्या डॉक्टरांवरती कोणाचं लक्ष नाही किंवा तिथे कुठली समिती स्थापन नाही का या गोष्टीवरती लक्ष घालण्यासाठी? तिथं वरती पण मी बोलणारच आहे लवकर. त्या समितीबद्दल पण माझा अभ्यास चालू आहे. काही गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत की त्या चुकीच्या प्रकारे समितीमध्ये नेमणूक करून काही लोकांना त्या समितीमध्ये घेतले गेलेले आहे. पण ती समिती देखील काही काम करत नाही आहे. समितीमध्ये लोक असे हवेत की ज्यांच्याकडे लोक गेली पाहिजे काहीतरी काम घेऊन. तुम्ही कुठल्याही लोकांना घ्या, कुठल्याही पक्षाच्या असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, जे काम करतात, जे जनतेमध्ये असतात, ज्यांना ग्राउंड टच आहे, ती लोकं घेतलेली कधी चांगले असतात. पण समितीची नेमणूक झाली कशी काय, हे प्रश्न मी तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणार आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती कळाली की सांगेल. आता ह्या गोष्टीबद्दल, आता ही जी केस आपल्या समोर आली आहे ताईंबद्दलची, त्यांचा मुलगा दगावलाय, तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करताय आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाला धारेवर धरायचा प्रयत्न आहे आता? ह्याच्यामध्ये जे जे कर्मचारी असतील, जे डॉक्टर असतील किंवा इतर कोणीही माणूस असेल, त्यांना मी 100% धारेवरती धरणार. कारण तुम्ही एका माणसाचा, एका तरुण मुलाचा जीव गेलेला आहे. आम्ही या गोष्टीत माफ करू शकत नाही. आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कायम जनसामान्यासोबत उभे राहिलेले आहेत. त्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी कायम घेतलेली आहे. आणि आम्ही असताना, साहेब असताना, कुठलीही साहेबांची लाडकी बहीण ही एकटी नाही आहे, हा विश्वास आम्ही त्या ठिकाणी त्या मुलाच्या आईला देखील दिलेला आहे. आणि शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि जिंकणार आणि त्या मुलाच्या आईला आणि त्या मुलाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देणार. आम्ही जर लढलो नाही तर त्या मुलाला, त्याच्या आत्म्याला शांती पण लाभणार नाही. आणि त्याला जर आदरांजली, श्रद्धांजली जर व्हायची असेल तर त्यांना घरी बसवल्याशिवाय हा मेघराज लोखंडे शांत बसणार नाही.